काय मिरचीचा आता सध्या काय रेट आहे? मिर्ची अशी ही लवंगी 320 रुपये किलो है। अच्छा. बेडगी 400 है, संकेश्वरी 400 है, काश्मीरी 550 है, 600 है। न जैसे देता काढलेले सुद्धा आहेत की हे 10-20 रुपयाचा फरक. तुमच्याकडे 6 प्रकाराचा मिरची आहे. 6 प्रकार खोबरा काय आहे, क्वालिटी राजापुरी खोबरा आहे. आणि हळकुंडामध्ये पण 2 प्रकार असतात असे. राजापुरी हा अच्छा अच्छा. राजापुरी 260 ला आहे, सेलम 300 आहे. हा असा लांबडा असतो आणि तो गोल बुटका असतो. साफ करतात मिरच्या. ओके. नमस्कार, मी कविता, माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आले आहे खानावेश मार्केट मध्ये. मिरचीचे भाव यंदाचे काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि मसाले कुठे कुठे आहेत, आता सध्या काय रेट आहे सगळ्यांचा, सगळ्या गोष्टी आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. आणि लोकेशन कुठे आहे, कुठलं शॉप आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि पुढे स्क्रीनवरती याचा ऍड्रेस, लोकेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि आता मिरची भाव काय आहे हे आपण एक्सप्लोर करणार आहोत. बरं, किती प्रकारचे मिरच्या आहेत, मसाले कुठल्या कुठल्या प्रकारचे ते बनवल्या जातात, काय रेट आहे सगळ्यांचा, सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येईल. तर हे बघा शॉप आहे पप्पू दादा मसालेवाले, त्यांच्याकडे आज आपण बघतोय मिरच्या, कुठल्या कुठल्या मिरच्या आहेत आणि यांची काय रेट आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. तर तुम्ही इथे मिरच्या बघू शकता, लवंगी मिरची आहे, काश्मीरी मिरची आहे, यांचे रेट आपण जाणून घेणार. आणि ते तुम्ही बोर्ड वगैरे बघू शकता, यांचा नंबर सुद्धा दिलेले आहेत. मिरच्या कुठल्या कुठल्या मिरच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, मसाले वगैरे दिलेले आहेत, यांचे रेट आपण जाणून घेतोय यांच्याकडून. त्यांचा ऍड्रेस बघा इथे दिलेला आहे, पत्ता वगैरे दिलाय. गाळा नंबर 2, फुले मच्छी मार्केटच्या बाजूला, म्हणजे हे मच्छी मार्केट आहे. मच्छी मार्केटच्या आमच्या बाजूचं दुकान आहे, म्हणजे पहिलंच शॉप आहे. तर तिथे तुम्हाला इथे नंबर पण दिलाय कॉन्टॅक्ट नंबर वरती. तर भरपूर मिरच्या वगैरे आहेत, खोबरा आहे, हळकुंडा आहे, मसाले सुद्धा हे करून देतात. धने तुम्ही बघू शकता, धने मध्ये पण वेगवेगळे व्हरायटी वगैरे आहेत. खानावेश मार्केटमध्ये पप्पू दादा मसालेवाला एकदम फेमस आहे. तिथं होलसेल प्राईसमध्ये तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला तिथे सगळ्या प्रकारचे गरम मसाले, खडा मसाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे. आणि तिथे तुम्हाला मसालासुद्धा बारीक करून मिळणार आहे. तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तिथे मालवणी, आगरी, कोडी मसाला, गरम मसाला, असे सगळे प्रकारचे मसाले तिथे अवेलेबल आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सविस्तर तुम्हाला कळेल. दादा बोला. नमस्कार. तुमचा पप्पू दादा मसालेचं शॉप आहे, ते काय मिरचीचा आता सध्या काय रेट आहे? मिर्ची अशी ही लवंगी 320 रुपये किलो है, बेडगी 400 है, संकेश्वरी 400 है, काश्मीरी 550 है, 600 है. जसं घेणं तसं क्वालिटी मध्ये फरक असतो. हळद आहे 260 रुपये, 300 रुपये. हळकुंड धने घेतला 240 आहे, 260 आहे. जसं घेणं तसं क्वालिटी मध्ये फरक असतो. पण आता ह्या मिरच्या आता हे केलं म्हणजे याची डेटा काढलेली आहे. हो. आणि न डेटा काढलेले सुद्धा आहेत की ते 10-20 रुपयाचा फरक असतो, ते एवढा नाही भेटत, त्याच्यापेक्षा हे चांगला असतो. अच्छा, म्हणजे तुम्ही साफ करूनच देता? साफ करूनच देतो. किलोनी कशी पडते? किलोनी ही 450 रुपये किलो आहे. 450. हा, याच्यामध्ये मीडियम क्वालिटी 350. अच्छा, किती प्रकारच्या मिरच्या आहेत तुमच्याकडे? 6 प्रकाराचा मिरची आहे. 6 प्रकारच्या. अच्छा, आणि ती जाडी बेडगी सारखी असते ती मिरची, ती रेशम पट्टा. हा हा, तो त्याचा रेट काय आहे? ते 700 रुपये किलो आहे. 700. आणि ही वाली कशी आहे मिरची? हे 280 रुपये किलो. 280. हो. मसाला तुम्ही करून देता ना सगळं? हो, सर्व भाजून दळून भेटेल. भाजून दळून भेटतं. आणि कसा मालवणी मसाला काय रुपये किलो आहे असं जर पूर्ण मालवणी मसाला असा 800 रुपये किलो आहे, 700 रुपये किलो आहे. जसं घेणं तसं क्वालिटी मध्ये फरक येतो. घेण्यावर आहे तुम्ही किती हो, जसं तुम्ही घेणार कसं प्रकार टाकता, काय टाकता, ते हिशोबाने मसाला असतो. अच्छा, आणि आता खोबरं छान आहे. खोबरं काय राजापुरी खोबरं आहे, 400 रुपये किलो आहे. मीडियम मध्ये ते मद्रास असतं 350 रुपये. हे लाल याच आहे ना? हे हे काय किलो बोलला? 400 रुपये किलो ना?
अच्छा, आणि हळकुंडामध्ये पण दोन प्रकार असतात असे. राजापुरी एक हा, अच्छा. आपल्याकडे राजा पण ते बघायला मिळेल आता. हे बघा. त्याची साईज थोडी छोटी असते ना अशी. राजापुरीला थोडा कलर कमी असतो, सेलमला कलर चांगला असतो. अच्छा. राजापुरी 260 ला आहे, सेलम 300 आहे, 280 आहे. जसं घेऊ तसं फरक असतो क्वालिटी. सेलमची ती आहे. सेरमची ती आहे का, म्हणजे लांब असतं अशी. सेलम असं हा असा लांबडा असतो आणि तो गोल गुटका असतो छोटा. अच्छा, याच्यामध्ये दोघांमध्ये काय रेट हे डिफरन्स? सेलमचं 300 रुपये किलो आहे, राजापुरी 260 आहे, 240. तर 260 आहे आणि ही 300. ओके. चांगली कुठली आहे मग याची एकदम? चांगली सेलमचं घ्यायचं, वर्षभर चालतो. राजापुरी कसं 6 महिन्यामध्ये ठोका लागतो. अच्छा. सेलम काय नाही, वर्षभर चालतो. ओके. आणि हे तुम्ही मसाले वगैरे रेडी करून ठेवले आहेत ना हे? आणि याच्या व्यतिरिक्त काय काय, म्हणजे खड्या मसाला तुम्ही काय हे करतात? गरम मसाल्याचे सर्व प्रकार आहे, जसं पाहिजे बघा. हे गरम मसाला याची काय रेट आहे सध्या? मसाल्यामध्ये काय आहे? मसाला म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे जे किती आपण हवं काय हवं ते हिशोबाने भाव आहे. अच्छा, याची काय रेट चालू आहे आता? असं दालचिनी 300 रुपये पाव आहे, 250 रुपये पाव आहे. असं क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये वेगवेगळे क्वालिटी याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात ना, दालचिनी मध्ये पण? हलकी आहे, एक 800 रुपये किलो असते. हा, ती एक आहे अशी साल सारखी असते ती लांबडी. त्याच्यापेक्षा चांगलं ही असतं. अच्छा, ही चांगली असते आणि टिकाऊ पण असते. ओके. अशा प्रकारे भरपूर गरम मसाले आणि मालवणी मसाला, बाकी याचे मसाले असतात, आगरी मसाला असतात, कोळी मसाला असतो. मग यांचे काय रेट आता काय हे करणार? आता तुम्हाला किती किलो हवे ते हिशोबाने. किलोच्या हिशोबाने कसा आहे रेट? असं किलो पावडर घेतलं तर 800 रुपये किलो पडेल, चांगली पडेल. मीडियम मध्ये 600-500. अच्छा, आणि मालवणी मसाल्यामध्ये तुम्ही किती प्रकारचे मसाले टाकता याच्यामध्ये? खडे मसाले 26-27 प्रकार असतात. 26-27 प्रकारचे ना. ओके. चार्जेस वगैरे काय घेतात दळून वगैरे ते? 60 रुपये किलो काढायचे. किलोच्या हिशोबाने 60 रुपये घेतात. तर यांचे स्वतः पप्पू मसाले यांचा आपण एक्सप्लोर करतोय. मसाल्याचं दुकान आहे, शॉप आहे हा. आणि इथं दादाने आपल्याला प्रत्येक याची प्राइस सांगितलेली आहे, मिरचीचे भाव सांगितले आहेत, सगळ्या रेट मध्ये आहे याची पण आपल्याला सांगितलं. आणि किती प्रकारच्या आपल्या मिरच्या? 6 प्रकारच्या मिरच्या तुमच्याकडे आहेत. 6 प्रकारच्या मिरच्या आहेत. तिकडे भरपूर स्टॉक पण आहे तुमचा. आहे पूर्ण तुमचं आहे का आतमध्ये? अच्छा, अच्छा, आतमध्ये बायका साफ करतात मिरच्या. ओके. तर मिरच्या कधी येतात ते मावशी साफ करायला? असं किलोच्या हिशोबाने असतं का? 20 रुपये किलोनी साफ करून देतात. अच्छा, इकडे पण मावशी. नमस्कार मावशी. हा, तर इकडे पण मावशी आहेत दोघी जणी. 9 वाजता येतात सकाळी. हाँ हाँ 7-8 वाजता मी दिवसभर इथेच असता. अच्छा. मिरच्या बघा ताई पटपट पटपट सोलतायत. आणि सकाळी 9 वाजता येतात मावशी तुम्ही? हो का? किती दिवसभर किती किलो होतं? हा, आता पहिला दिवस आहे तुमचा. ओके. तर इकडे मावशी आहेत अनुभवी इकडे. यांना पण किती दिवस झाले येते ते? किती झाले मावशी तुम्ही येत आहे? किती दिवस झाले? 15 दिवस. मग दिवसभरात किती किलो मिरची होते? दिवसभरात किती किलो मिरची निवडणे होते? 40 किलो दिवसाला? बापरे. मावशी पण करतायत. छान. हा, आता रोज करताय म्हणजे हात साफ झालाय तुमचा चांगला. हा, दादा ऑनलाईन तुम्ही करता? ऑनलाईन नाही करत. ऑनलाईन नाही करत. कारण काय मला तसं क्वालिटी असतो, गिऱ्हाईक घेतात त्यांच्या हिशोबाने क्वालिटी घेतात. काय पण असेल दुकानावरती विजिट करा, कॉन्टॅक्ट दिले, कॉन्टॅक्ट. इथे ऑनलाईन करत नाही तिथे, तर डायरेक्टली इथे विजिट करा तुम्ही शॉपला. पप्पू दादा मसालेवाले शॉप आहे. इथे आपण एक्सप्लोर केल्या वेगवेगळ्या मिरच्या भाव सगळ्यांचे. आणि तुम्हाला इथे येऊन डायरेक्टली मसाले तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला करून देतील आणि ते रेडी पण करून देतील. त्यांचा नंबर इथे मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती देईल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील, त्यांना विचारायचे असेल प्रश्न काय, तर तुम्ही ते विचारू शकता आणि डायरेक्ट शॉपला व्हिजिट करू शकता.
असेच वेगवेगळे मसाल्याचे दुकान मसाल्याचे शॉप आपण एक्सप्लोर करणार आहोत पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.